नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. इयत्ता 11वी प्रवेशासाठी स्पेशल फेरी किंवा त्याला आपण विशेष फेरी 1 अर्थात ओपन टू ऑल या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होत आहे. आता यामध्ये प्रमुख अडचण येणार आहे की ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या कॉलेजचा प्राधान्यक्रम आपण देणार आहोत तिथं व्हॅकन्सी किती आहे, रिक्त जागा किती आहेत आणि तिथं कट ऑफ काय होता जनरलचा, हे पाहणं खूप आवश्यक असणार आहे. मग यासाठी फारसा वेळ न घालवता तुमच्याकडं मोबाईल आहे, तो मोबाईल घ्या, त्यामध्ये गुगल ओपन करा, त्या गुगलवर टाईप करा MHAFYJCAdmissions.in, ते इंटर करा. पेज असं तुम्हाला दिसेल. तिथं वाचत खाली गेला तर तुमच्या लक्षात येईल की तिथं चूज ज्युनियर कॉलेज आणि त्याच्या खाली लगेच कट ऑफ लिस्ट आहे. पहिल्यांदा चूज ज्युनियर कॉलेजला क्लिक करा. पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तिथं ती जी काही माहिती तुम्हाला भरायची आहे, स्ट्रीम कोणती, मीडियम कोणतं, हे सगळं भरत जा. तुम्हाला जर जिल्ह्यातल्या कॉलेजेसची माहिती पाहिजे असेल तर डिस्ट्रिक्टपर्यंतच जा आणि ज्यांना तालुक्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती पाहिजे त्यांनी तालुकापर्यंत माहिती भरा. तालुका कुठला येतो, UDIS नंबर आणि कॉलेजचं नाव न टाकता सर्च ज्युनियर कॉलेजला टिक करा किंवा क्लिक करा. तिथं यादी तुम्हाला पुढं पाहायला मिळेल. आता ती जी यादी असणारी आहे ती तुम्ही डिस्ट्रिक्टमधून निवडलेली असणारी आहे किंवा तुमचा तालुका असेल आणि तुम्ही शाखा कोणती निवडली त्यासाठी असणार आहे ते, बरोबर. तिथं स्ट्रीम कोड कागदावर लिहून काढा. जे कॉलेज तुम्ही निवडणार आहात त्याचा स्ट्रीम कोड पहिल्यांदा लिहा, कारण कट ऑफसाठी तो खूप उपयोगी पडणार आहे. तिथं पहिल्यांदा त्याचा स्ट्रीम कोड लिहा, कॉलेजचं नाव लिहा आणि पुढं उजवीकडं जसं तुम्ही सरकत जाल तसं एक ॲक्शनचा कॉलम दिसेल. त्या ॲक्शनच्या कॉलमच्या खाली 3 टॅब आहेत निळ्या रंगामध्ये. पहिला असणारा आहे तो इनटेक आहे, तो कॉलेजचा टोटल असणार आहे. त्यानंतर व्हॅकन्सी आहे आणि तिसरा डिटेल्स आहे. आता त्यातला मधला टॅब आहे तो व्हॅकन्सी, हा आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्या व्हॅकन्सीला क्लिक केलं, ज्या कॉलेज निवडलं असेल त्याची व्हॅकन्सी तुम्ही पाहणार आहात. ते क्लिक केलं की व्हॅकन्सी डिटेल्स म्हणून दाखवेल. तिथं कॉलेजचं नाव असेल, त्या कॉलेजचा स्ट्रीम कोड असेल आणि रेग्युलर राऊंड 3 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली लगेच तुम्हाला दिसेल निळ्या पट्टीमध्ये की करंट व्हॅकन्सी असणार आहे. आता ही करंट व्हॅकन्सीच्या खाली टोटल जी संख्या असणार आहे ती लक्षात असू द्या. आणि पुढं वाचत गेला तर मायनॉरिटी, त्यानंतर मॅनेजमेंट, इन हाऊस आणि कॅप सीट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये इन हाऊस कोटा असेल तर तो तिथं दाखवला जाईल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल तर ती संख्या दाखवली जाईल किंवा इन हाऊस असेल तर तो तिथं दाखवला जाणारा आहे. आणि पुढं सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅप, म्हणजे कॅप सीट्स किती असणार आहेत ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि ते पण त्या कॅप सीट्स म्हणजे जनरलच्या तेवढ्या राहणाऱ्या आहेत, हे लक्षात आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कॅप थ्रू ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा उपयोग तो करेल आणि जर एखाद्याला इन हाऊस, मॅनेजमेंट किंवा मायनॉरिटीमधून जायचं असेल तर तिथंही त्याला व्हॅकन्सी किती आहे हे त्याला समजू शकेल. म्हणजे या पद्धतीनं जे प्राधान्यक्रम आपण कॉलेजचे देणार आहात त्या प्रत्येक कॉलेजचा तुम्ही व्हॅकन्सी कागदावर लिहून काढायची आहे. त्यानंतर मग कट ऑफ लिस्ट, जसं चूज ज्युनियर कॉलेजच्या ठिकाणी कट ऑफ वाचले त्या कट ऑफ लिस्टला क्लिक करा आणि तिथं माहिती भरा. माहिती भरताना जो स्ट्रीम कोड मी तुम्हाला सांगितलेला आहे तो स्ट्रीम कोड टाकायचा आहे. वरची माहिती सगळी भरल्यानंतर रिजन कोणता आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे वगैरे स्ट्रीम कोड टाकला की तुम्हाला जो कट ऑफ दिसणार, म्हणजे इकडं जनरल दिसेल आणि खाली तुम्हाला रिमेनिंग सीट्स प्युअर असणार आहे. ते कट ऑफ किती मार्क्स आहेत 500 पैकी ते तिथं तुम्हाला दिसेल. म्हणजे या पद्धतीनं पहिल्यांदा 10 कॉलेजेस जी तुम्ही निवडणार आहात त्याची व्हॅकन्सी किती आहे आणि त्याचा कट ऑफ किती आहे हे सगळं कागदावर येऊ द्या. त्यानंतर मग तुमच्या मार्काशी तुलना करून प्राधान्यक्रम हा तुम्हाला बदलायचा आहे आणि त्या पद्धतीनं प्राधान्यक्रम अर्ज भाग 2मध्ये भरून तो प्रिंट काढून लॉक करायला विसरायचं नाही. त्यामुळं हे अतिशय सोपं आहे, पण बऱ्याच जणांना नेमकं कुठं शोधायचं हे कळत नाही आहे. त्यामुळं लॅपटॉपकडं जायची गरज नाही, PCकडं जायची गरज नाही. तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याच्या साहाय्यानं ह्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता आणि प्राधान्यक्रम भरू शकता. तर मला वाटतं आपल्याला हे निश्चित चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.